नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपली आहे। नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे हे उमेदवार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्वच नेते आता प्रचारासाठी मोठी आघाडी घेताना पाहायला मिळत आहे। नाशिकमधील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे हे देखील संदीप गुळवे यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत स्वतः भास्कर भगरे आहेत। सर, काय सांगाल आपण संदीप गुळवे यांच्या प्रचारासाठी अनेक शिक्षकांची भेट घेत आहे, आपण देखील शिक्षक आहात। महाविकास आघाडी, TDF, शिक्षक सेना, मुख्याध्यापक संघ आणि समविचारी शिक्षक संघटनांनी पुरस्कृत केलेले ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांची उमेदवारी ही नक्कीच शिक्षकांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी किंवा TDFच्या नेत्यांनी दिलेली। आणि संदीप गुळवे पाटलांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर एक गोपाळराव गुळवे दादांचा वारसा खऱ्या अर्थानं ते या क्षेत्रामध्ये मग सहकार असेल, शिक्षण असेल, या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आज मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक म्हणून काम करत आहे। त्याचप्रमाणे इगतपुरी इथे असलेली त्यांची शैक्षणिक संस्था, या संस्थांमध्ये संस्थाचालकांचे प्रश्न आहेत। शिक्षकांचे अनेक वर्षापासून आपण बघतोय की विनाअनुदानित पद्धतीने म्हणजे एका बाजूला जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन यासारख्या शिक्षकांच्या दृष्टीने जे महत्त्वाचे विषय आहेत या विषयांचा अभ्यास असलेला एक चांगला उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि सर्व शिक्षक बांधव जाणत आहे की जो खऱ्या अर्थाने शिक्षकांसाठी काम करेल असा उमेदवार या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्यासमोर आहे। आणि म्हणून ते नक्कीच या निवडणुकीमध्ये सर्व शिक्षक बांधव त्यांना मदत करतील अशी अपेक्षा मला आहे। सर, आपण नुकतीच लोकसभा निवडणूक देखील पार पडली आहे। आपल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची फौज देखील पाहायला मिळाली। आत्ता शिक्षकांच्या प्रश्नांसाठी ही निवडणूक होते। आपण देखील शिक्षक आहात, नेमकी या शिक्षकांना आपण नेमकं काय आव्हान कराल? कारण आपण बघतोय की सध्या शिक्षकांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये सध्याचं सरकार काम करतं आहे। आणि म्हणून शिक्षकांची बाजू असेल किंवा कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी ज्यांना त्या क्षेत्रामध्ये अनुभव आहे अशा मंडळींचं त्या विधान परिषद असेल किंवा विधान परिषदेमध्ये जाणं, कारण शिक्षक मतदारसंघ आहे आणि म्हणून शिक्षकांची बाजू प्रभावीपणे मांडणारा उमेदवार म्हणून ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील आहेत। आणि नक्कीच शिक्षक त्यांच्या पाठीमागे राहतील, कारण शिक्षकांचे प्रश्न सोडवणं ही आज काळाची गरज झालेली आहे। आपण आता उमेदवारांचं नाव घेताना देखील ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील घेत आहे। त्याचं कारण असं आहे का, जर आपण उमेदवारांची लिस्ट जर बघितली तर आपल्यासारखेच जे उमेदवारांचे नाव आहे ते नामसाधर्म्यासारखेच अनेक उमेदवार त्या ठिकाणी अपक्ष म्हणून आहे। त्यामुळे कुठेतरी तो देखील आपला जो अनुभव आहे, काय सांगाल? 20 मेला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये कसं खालच्या पातळीवरचं राजकारण होतं की एका ओरिजिनल शिक्षकाच्या समोर ज्याची तिसरी असलेला माणूस त्याच्या नावापुढे सर लावलं जातं। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये त्या निवडणुकीत 1 लाख मतं ही जी मला मिळणारी होती ती फक्त सर नावामुळे गेली। आणि ह्या निवडणुकीमध्ये तसंच झालेलं आहे। ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटलांच्या समोर त्याच नावाचा फक्त वडिलांचं नाव चेंज झालेलं आहे, परंतु गुळवे पाटील असा म्हणून प्रचार करताना शेवटी चुका होऊ शकतात। आणि म्हणून प्रचारामध्ये आपण ते नाव की जे खरं नाव आहे ते नाव वारंवार घेतलं पाहिजे। आणि म्हणून ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांना आपलं पहिल्या पसंतीचं मत आपण द्यावी ही विनंती या निमित्ताने मी करतो। उमेदवार इथे नाही आहे, प्रचारामध्ये ते आहेत। आपण त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आहे। नेमकं त्यांना काय सल्ला देणार, त्यांना काय आव्हान करणार नामसाधर्म्यासंदर्भात? मतदारसंघ मोठा आहे, त्यामुळे उमेदवार सगळीकडे पोचण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि तो प्रयत्न शेवटपर्यंत उमेदवाराला करावाच लागतो। कारण मी त्यातून गेलो आहे। 9.5 तालुक्याचा मतदारसंघ आहे, हा तर 54 तालुक्याचा मतदारसंघ आहे, 5 जिल्हे। आणि म्हणून तो प्रचार ज्या पद्धतीने चालला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने त्यांना मी खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो। आणि नाव साधर्म्य असले परंतु शिक्षक मतदार आहे, सर्वसामान्य जनता माझ्या निवडणुकीच्या वेळेस मतदार होती, परंतु या निवडणुकीमध्ये शिक्षक मतदार आहे। आणि शिक्षक जे झालेलं आहे ते त्यांनी सगळ्यांनी पाहिलं की एक भगरे सरांच्या बाबतीमध्ये काय घडलं आहे, तर ती पुनरावृत्ती या निवडणुकीमध्ये तरी शिक्षक मतदार घडू देणार नाही अशी अपेक्षा आहे मला।
नक्कीच हे होते खासदार भास्कर भगरे. येणाऱ्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये जे नामसाधर्म्यांचा जो प्रश्न होता तो मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला होता. त्यामुळे संदीप गुळवे यांच्या निवडणुकीत किंवा यांच्यासमोर देखील अपक्ष नामसाधर्म्य असलेले अनेक उमेदवार आहेत. त्यामध्ये त्या नावात कुठेतरी गफलत होऊ नये त्यामुळे मतदारांना देखील त्यांनी आव्हान केलं आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी झटणारा उमेदवार म्हणून संदीप गुळवे यांना जे आहे ते मतदानामध्ये त्यांना मदत करण्याचं आव्हान देखील यावेळी महाविकास आघाडीचे खासदार म्हणून भास्कर भगरे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.